स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पंचायत राज यावरील महत्त्वाचा असा प्रश्न संच बनवलेला आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं। हे सगळे प्रश्न तुम्हाला पीवायक्यू पाहायला मिळतील कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेले। पहिला प्रश्न पहा, बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? नेमणूक कधी केली असा प्रश्न येतो, तर याचं उत्तर सांगायचं 16 जानेवारी 1957। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? हे ठरविते जिल्हाधिकारी। पुढचा प्रश्न, रोखे बाजार व वायदे बाजार हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? याचं उत्तर राहणार आहे संघ सूची। ह्या ठिकाणी पहा, रोखे बाजार वायदे बाजार विचारलं। खाली प्रश्न वाचा, धनादेश हा विषय कोणत्या सूचीत आहे? धनादेश, रोखे बाजार एकच वाटतंय, फक्त बोलण्याची विचारण्याची पद्धत पहा प्रश्नाची। हे पीवायक्यू आहे म्हणजे तुम्हाला विचारण्याची पद्धत या ठिकाणी वेगवेगळी राहणार, पण उत्तर त्याचं एकच राहणार संघ सूची। पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती सभापती हा आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात। पुढचा प्रश्न, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे शिंदेवाही चंद्रपूर आणि मांजरी पुणे येथे आहे। पुढचा प्रश्न, मुंबई येथे मेयर कोर्टाची स्थापना कधी करण्यात आली? 1726। कोणत्या समितीला महाराष्ट्रातील विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखले जाते? वसंतराव नाईक समिती। पश्चिम बंगाल राज्यातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात? 42। कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? या ठिकाणी शब्द पकडायचा, नसावी म्हटलं, असावी नाही, नसावी। 500 पेक्षा जास्त नसावी। बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती? वसंतराव नाईक समितीची नियुक्ती केली होती। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटनेला 10वे परिशिष्ट जोडण्यात आले? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 52 कधी? 1985 साली। महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966। पुढचा प्रश्न, हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना कधी करण्यात आली? 25 जानेवारी 1971। कोणत्या वर्षापासून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्यात आले? 2011 पासून। पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? मूलभूत हक्कातून वगळण्यात आला संपत्तीचा हक्क, तर हा आला होता 44व्या 1978 मध्ये या घटना दुरुस्तीनुसार। पुढचा प्रश्न, एकेरी नातवाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? ब्रिटन या देशाकडून घेतली आहे। वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? वसंतराव नाईक समितीने किती शिफारसी केल्या होत्या? 226। पुढचा प्रश्न पहा, वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते? वसंतराव नाईक वरती भरपूर प्रश्न येतात, पण तेव्हा ते कोणत्या पदावर होते हा जर प्रश्न आला तर माहिती आहे उत्तर? व्हेरी गुड, याचं उत्तर राहणार आहे महसूल मंत्री। पुढचा प्रश्न, वस्तू संग्रहालय हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट केलेला आहे? राज्य सूचीमध्ये। पुढचा प्रश्न, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतात। राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम सुरुवात कधी झाली होती? 2 ऑक्टोबर 1953 साली। नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दिली आहे? कलम 148 मध्ये। पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज व्यवस्थेमध्ये किती स्तर आहेत? 3 आहेत। मग कोणकोणते आहेत? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद। 3 लक्षात ठेवायचे,
याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येतात. महाभियोगाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या घटनेतून घेतली आहे? महाभियोगाची तरतूद ही अमेरिका या देशातून घेतली आहे. राजीव गांधी यांनी 1989 मध्ये नया पंचायत राज नावाचे विधेयक कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर तयार केले होते? कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर तयार केले? LM सिंघवी समिती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? कोणत्या कलमाने? अनुच्छेद 343(1). पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? स्थानिक स्वराज्य संस्था. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? जिल्हा परिषदेचा. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? महसूल आयुक्त. पुढचा प्रश्न, छत्तीसगडचे किती प्रतिनिधी राज्यसभेत असतात? छत्तीसगडचे किती प्रतिनिधी राज्यसभेत असतात? 5. कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती असे केले जाते? कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना असे केले जाते? 42वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते महाराष्ट्रामध्ये? 7 ते 17. पुढचा प्रश्न, ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? ग्रामसेवकाचे वेतन हे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमात तरतूद केली आहे? कलम 39(अ) मध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली? वसंतराव नाईक समितीने. राज्यपालांना शपथ कोण देतो? राज्यपाल माहिती आहे महत्वाचं? व्हेरी गुड. यांना शपथ कोण देतो? तर यांना शपथ हा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. पुढचा प्रश्न, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? राज्य सूचीमध्ये. घटनेत कितव्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश 71व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? 8व्या. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतीचा कार्यकाळ विचारला या ठिकाणी, तर किती असतो? हा असतो 5 वर्ष. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. पुढचा प्रश्न, संसदेच्या 2 अधिवेशनात किती महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये? 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये. सन 1978 मध्ये टिंबटिंब दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता म्हणजे मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला. 44व्या दुरुस्तीमध्ये. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या कलमात महान्यायवादी पदाची तरतूद केली आहे? याचं उत्तर राहणार आहे कलम 76. पुढचा प्रश्न, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? प्रभाग समिती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. महाराष्ट्र पंचायत राजचे जनक विचारलं. महत्वाचा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. याचं उत्तर राहणार आहे वसंतराव नाईक. भरपूर वेळेस एकदम बेसिक प्रश्न आहे, पण परीक्षामध्ये विचारता. याची भाषा वेगळी करून विचारता, प्रश्नाची लेवल वेगळी करून विचारता, पण प्रश्न येतो. तर लक्षात राहू द्या, पंचायत राजचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? एकदम महत्वाचा प्रश्न.
बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामीण भागाचं चाललं तर त्यांचं उत्तर काय राहणार आहे? कोण कार्य पाहतो? उत्तर काय राहणार आहे? ग्रामसेवक. ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्य पाहतो. कुठं? ग्रामीण भागामध्ये. ग्रामसेवक म्हणलं तर ग्रामीण भाग. घटनेच्या 8व्या परिशिष्टात सिंधी भाषेचे समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनं करण्यात आला? 21व्या. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते? प्रश्नाची लेवल समजते? समजला प्रश्न नसन समजला ना तो समजून घ्यायचं, जास्तीत जास्त रिव्हिजन करून देण्याचं तुमचं काम आहे. द्यावाच लागणार आहे रिव्हिजन तुम्हाला. जर तुम्हाला पहिला एकदा वाचला प्रश्न डोक्यात फिट झालाच पाहिजे. जर नसन होत ना रिव्हिजन द्यायला सुरुवात करा. कोणतीही परीक्षा असो स्पर्धा त्याला काय करायचंय? तुम्हाला रिव्हिजन द्यायचंय. जर तुम्हाला एकदा वाचला प्रश्न आणि परत भाग पाडतोय प्रश्न वाचायला, काय म्हणतोय प्रश्न, तर समजून घ्या तुम्ही अभ्यासामध्ये कमी आहे. तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन द्यावं लागणार आहे. जर तुम्हाला परत प्रश्न वाचायचं भाग पाडलं प्रश्नानं तर समजून घ्या तुम्हाला कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या टाइम वेळ पुरणार नाही. याचं उत्तर राहणार आहे 1956ची 7वी घटना दुरुस्ती. दहनभूमी हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी मतदानाचा अधिकार 21 वरून 18 वर्ष करण्यात आला? आता निवडणूक येत आहे. हा प्रश्न 2024 मध्ये कोणताही असू द्या मतदानावरती महत्त्वाचे प्रश्न राहणार. तर लक्षात राहू द्या कोणत्या वर्षी अधिकार हा 21 वरून 18 वर्ष करण्यात आला मतदानाचा अधिकार. 1986ची 61वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? आर्थिक आणीबाणी. तर आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार. पुढचा प्रश्न, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? लोकशाहीमध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? मग एकदम महत्वाचा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला असा प्रश्न येतो तर याचं उत्तर सांगायचं 1 मे 1962 साली. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? प्रश्न येतोय वसंतराव नाईक वरती महत्वाचे प्रश्न. तर ही कधी नेमली गेली होती? 27 जून 1960 रोजी. पुढचा प्रश्न, गट विकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे? गट विकास अधिकारी हा कोणत्या खात्याचा अधिकारी आहे? ग्रामविकास खाते. पुढचा प्रश्न, नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी केव्हापासून लागू करण्यात आल्या? 20 नोव्हेंबर 1949 रोजी पासून लागू करण्यात आले. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीने सादर केलेल्या अहवालाला राज्य शासनाने कोणत्या दिवशी मंजुरी दिली? कोणत्या दिवशी मंजुरी दिली? 8 सप्टेंबर 1961 रोजी मंजुरी दिली.